मालूम कक्षाशी संपर्क साधा. ऑन द टॉस आणि फास्ट इलेक्टेड फिल्पास नाणेफेक देखील दोन संघांमधून झाली. नाणेफेकीचा काळ लागतो पिंपळनेर संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण. तर सलामी जोडी देखील पाहतो उडिया संघाची. सूरज आणि जयेश. तर सलामी गोलंदाज ऋतिक. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोहित करतो सूरज. पहिला चेंडू पेस करताना बॅक टू बॉलरचा मारा काय कमालीचा फटका. सुंदरसा चेंडूला साईड ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू वाईडिश लॉंग मध्ये सरळ सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण सूर्यच्या बॅटमधून पाहिला चौकानं स्वतःचा आणि संघाचं. आणि या ठिकाणी मात्र हलकासा अपील देखील आपण पाहिला मात्र पंच संमत नाही. लेग बिफोरचा अपील केला गेला होता. फलंदाज थोडासा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक देखील झाली होती. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. एक धाव घेण्याची संधी एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5 षटक क्रमांक पहिलं पंचांचा लेग बाईचा इशारा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कृतिक मात्रे. ऋतिक आहे का ऋतिक गोलंदाज आहे. चेंडू मिडापला जातो. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. जयेशला जयेश देखील स्वतःचा काउंट ओपन करतो. संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक पहिलं निर्धारित 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. गोलंदाज ऋतिक न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा. सलामी गोलंदाज लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा. आता मात्र अतिशय चांगला फटका डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू सुरन चेंडू मिडापला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 7. गोलंदाज ऋतिक. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलेलं होतं. जयेश याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. मात्र चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नव्हती. चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी बॅट थोडीशी रिलीज होताना आपण पाहिली. परिपूर्ण बीट होताना जयेश. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं बिनबाद 7 धावा धावपालकावर आहेत. मला वाटतं शेवटचा चेंडू आणि बघू शेवटचा चेंडू पेस करताना कशा प्रकारची कामगिरी केली जाईल जयेशच्या बॅटमधून. कमालीचा चेंडू कमालीचा चेंडू फुल्यांचा चेंडू दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. नेक्स्ट न्यू बॅट्समन मोनिश. बघा मोनिश तुम्हाला देखील स्पर्धेच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक
षटकारासाठी मला वाटतं तुमचे खंदे समर्थक परम मित्र देखील आहेत. जतीन पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जयेश याला मात्र तो चेंडू व्यवस्थित मारता आला नव्हता. परिपूर्ण बीट झाला होता आणि एसणार भेटणारा चेंडू अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज बाद होतोय. जयेश महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय. पहिला जयेश संघात धावसंख्या षटक क्रमांक पहिलं संपतं 1-7. एक संत सुरुवात आहे, खराब सुरुवात आहे, निगेटिव्ह सुरुवात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ देखील होतोय आणि गोलंदाज येतोय नयन. पिंपळनेर या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मानित गणेश पाटील, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामधून आमच्या मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. गणेश पाटील, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज बनवायचं आहे. मिस टाइम फटका है, चेंडू स्कोर ऑफ विकेट. मौका भी दिया. बघूया किती धावा या ठिकाणी घेतल्या जातात. 2 धावा कंप्लीट, 2 धावांची संख्या, धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो 1-9. 10 झाले का? धावसंख्या 10 आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नयन. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाठ काय बघू. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. वेल जज कॅच, अप्रतिम उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज सूरज याची खेळी संपुष्टात. पवनेच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. साधावेने आपलं स्वतःचा कान ओपन करतोय. संघात धावसंख्येतील साधावेने पुढे सरकते 16. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा देखील चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कमालीचा फटका आपण पाहिला पवनेच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग. 2 चेंडू पेस करताना दोन्ही चेंडूमधून 2 मोठे फटके ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नयन. आता मात्र थोडासा स्क्वेअर मारा.
लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते गमंतर धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक दुसरा नयनेच्या माध्यमातून थोडासा मागडा गोलंदाज ठरतोय कारण पहिल्या षटकावर फक्त आणि फक्त 7 धावा आपण पाहिल्या होत्या. अतिशय चांगली गोलंदाजी ऋतिक याने केली होती. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज पवन याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरा आणि मला वाटतं दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असावा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यस चेंडू जाईल का? यस चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार कमालीचा फटका होता. अतिशय मागडा गोलंदाज नयन गावदेवी ओवळी या संघाचा कॅप्टन. आपण थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी ओवळी या संघाचा कॅप्टन गणेश पाटील. आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. पिंपळनेरचे ग्रामस्थ समाजसेवक सुप्रसिद्ध उद्योजक आणि वेलेगावचे मला वाटतं जावं आहेत. बघा आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल प्लीज आपण या ठिकाणी. मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष या मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जात आहे. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद हातावर घ्यायचा ते छातीवर घेते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सागर. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. आता मध्ये सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न मारण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. फलंदाज कुठल्यापर्यंत फुटपर्यंत पाहायला मिळालं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे 31 ना 31. कमालीचा फटका. अतिशय कमालीचा फटका. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्कोरिंग सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्रदीपक फटका. थांबवायचं आहे. ओली संघाचा कॅप्टन आपण देखील याचा पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपण सामन्याला सुरुवात करा. कॅप्टन राजदीप प्लीज आपण थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी लगेच संपर्क साधा.
चला पंच आपण देखील सामन्याला सुरुवात करा. कमालीचा फटका आपण देखील पाहिला. 6 धावेसाठी 7 धावे संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 37 तिसरे षटक प्रगती पथावर आहे सागरेच्या माध्यमातून. बरेच जमले आणि यो कॉइन टॉस बॉक्स अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सागर. पुलेंचा चेंडू तो ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज मोनिश याला मात्र 22 पण एकदा कंप्लीट केली जाते. एकदम संघात धावसंख्येने पुढे सकते. धावसंख्या होते ती 38. या ठिकाणी पवन याच्या बॅटमधून देखील मोठा फटका मारण्याचा मानस आपण पाहिला होता. चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नाही. मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू म्हणता येणार आणि एक धाव कंप्लीट झालेली आहे. एकदम संघात धावसंख्या 39 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जयेश आणि सूरज. जी सलामी जोडी होती ती मात्र डग आउटमध्ये. आता मात्र हा चेंडू देखील स्क्वेअर आहे. ऑफस्टॉमच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच नो बॉलचा मला वाटतं इशारा करतात. ओर स्टेप पट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. पंच नो बॉलचा इशारा देखील करतात. हा चेंडू देखील फ्री असेल. मित्र आपण पाहतो स्पर्धेचा असा दुसरा दिवस. मात्र कालच्या दिवसामधून का कमालीचा खेळ आपण पाहिला. गावदी वेळे संघाच्या माध्यमातून दिग्गज संघांना 4 मुंड्या चित करून कालच्या स्पर्धेचा विजेता संघ ठरला होता. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका. जय जय शिव शंकर. कमालीचा फटका मोनिशाच्या बॅटमधून देखील आपण पाहिला. या 6 धावांनी संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होते 46. बघा मोनिशाच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा आपण पाहिल्या. त्याला उत्तम साथ आहे ती पवन याची. पवनीच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले 19 धावा. कमालीची बॅटिंग आहे पवन याची. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय. सागर. सन्मानी अतिथींचा मान्यवरांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मानित शिवाजी पाटील. सुरेख सुंदर उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूला सुंदर सॉन्ड्राईचा फटका देखील आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन याच्या माध्यमातून मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकीने पुढे सकते 47. गोलंदाज सागर. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का.
प्रयत्न केला जात नाहीये. बघूया दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि या ठिकाणी महत्वाचा फलंदाज देखील बाद होईल. फलंदाज बाद नसावा, एकच धाव आहे. एक धावणी संघात धावसंख्या 48. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर सागर याच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पवन या ठिकाणी मग थोडासा मिस टाइम फटका, चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 50 वर पोहोचते. 50 झाल्या, 50. धावसंख्या एकीने पुढे सकते. धावसंख्या होती ती 51. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथ सागर अगेन्स्ट पुणे एकदा सजितो मारुतो पंचांना क्रॉस करतोय, स्ट्राईक रोटेट करतोय मोनिश. या ठिकाणी मिस टाइम फटका आहे, चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे. वड कॅच, काय कमालीचा हात, 1 हँड. एक घुटना टेक, तमाशा देख. कमालीची बॅटिंग. 4 कसा 4 बघा, कमालीची बॅटिंग आपण पाहून याची पहिली 4 षटकांची तब्बल 29 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि संघाची धावसंख्या होती ती एकंदरीत 58. आणि आता विजयाचं लक्ष असेल ते 59. 58 विन आहे, 57 झाले का, 57 धावा झाले आणि 58 धावांचं लक्ष.
शाब्दिक करता पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय जय काफ्रो चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना आम्हाला या मॅचमधून मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज दिलेले आहे ते मान्य श्री पंडित मुकादम या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील पंढरीनाथ मुकादम हे देखील व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमधून मॅन ऑफ द मॅचसाठी सीटपेज यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं होतं ते मान्य श्री कृष्ण पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक उद्योजक. तुमचं देखील मी शाब्दिक सुमनानी मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर आई गावदेवी वेळे 40+ संघाचे नामांकित क्रिकेटर संतोष म्हात्रे तुमचं देखील शाब्दिक सुमनानी मनापासून स्वागत. शिवाजी पाटील देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आपलं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर काटी डोंबिवली परिसरातील नामांकित सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय कुणालजी पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर तले आणि सेवक पाटील ही मंडळी देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. तुमचं देखील मी शाब्दिक सुमनानी मनापासून स्वागत करतोय. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतो हा सामना. एका बाजूला आपण पाहतोय न्यू एकपुरा पिंपळनेर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी ओवळी. विजयाचं लक्ष्य 58 धावांचं. 24 चेंडू 58 धावाचं समीकरण. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे न्यू एकपुरा पिंपळनेर संघाची. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय उळिया संघाचा राजदीप. विजय कुणाल. विजय आणि कुणाल ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. विजयाचं लक्ष्य 58 धावांचा. षटक क्रमांक पहिलं राजदीप. लॉंग रनअप 55 क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मारा. पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडला खेळण्यापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र चेंडू बीट करतो यष्टीर्षक. एक 22च्या रूपाने धाव घेतली जाते आणि एक धावेने संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्या होती बिनबाद 1. आता मात्र स्ट्राईक रोटेट करणे संधी असेल ती कुणाल याला. बघा विजयाचं मोठं लक्ष आहे. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असलं मोठ्या पटक्याची देखील आवश्यकता आहे. या ठिकाणी ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं क्लिअर केलं होतं. चेंडू शॉट कव्हरला जातोय. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एक धाव. एक धावेने कुणाल स्वतःचं कान ओपन करतोय. संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं प्रेम मुकादम आणि रवी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे राजदीप तुझ्यासाठी. मात्र त्यासाठी विकेट हॅट्रिक साधावी लागेल. फलंदाज या ठिकाणी धावचित बाद आहे. दादा लवकर सांगत जा. नेक्स्ट न्यू बॅट्समन नयन अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समन. न्यू बॅटल नयन.
सुरेख सुंदर आपल्या उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते रे कमालीची गोलंदाजी आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं कॅप्टन आहे राजदीप अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज आता मात्र चेंडूवर मोठा फटका यस चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर षटकार सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला नयन याच्या बॅटमधून हा षटकार येतो षटकांचा संघात धावसंख्या साने पुढे सरकते 9 कमालीचा चेंडू होता प्रथम उत्कृष्ट चेंडूची पेक झाली होती हलकासा अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास थोडासा कमी आपण पाहिला डॉट चेंडू निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर आहे तर षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती फक्त आणि फक्त 9 तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतो ज्ञानेश्वर थले उपस्थित आहेत त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान ज्ञानेश्वर थले आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत आणि सन्मान प्रेम मुकादम आपण आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी अतिशय चांगला फटका मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव सदानंद मुकादम आपण देखील कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये विराजमानायचं आहे मान्य श्री सदानंद मुकादम अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला चेंडू आणि त्याचं लक्ष येते 58 धावांचं षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो 1 बाद 10 गोलंदाज अजय या ठिकाणी फुल्यांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला चेंडू देखील थोडासा फलंदाजी अवक्या बाहेरचा आपण पाहिला पंच वाईटची खून करतात एक अवांतर धावणे संघात धावसंख्या धावणे पुढे सकते धावसंख्या होते ती 11 वेलकम धनाजी पाटील मास या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे कमालीचं समालोचन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण पाहिलं अगेन्स्ट गोलंदाज सज्ज होतोय अजय कमालीचा फटका खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं ऑन द ऑफ चेंडूला सुंदरसा स्पंच केलं चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो बनपोस एका टप्प्याने चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय 4 धावेचा इशारा तयार करून संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 15 अगेन्स्ट गोलंदाज अजय आता मात्र कमालीचा फटका चेंडूची लाईन लवकर हिट केली ऑनसाईडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला चेंडू जातोय आउट ऑफ पार्क
सीमारेषेच्या बाहेर जाणारा उत्तुंग षटकार धावसंख्या साने पुढे सरकते 21. कमालीचा फटका आपण पाहिला चेंडू जातो आउट ऑफ पार्क षटकार संघात धावसंख्या वधारते सस्ते नट्टे फुगते बहरते धावसंख्या 21-21. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चला थोडंसं वेल कमी घ्या स्पीडअप करा अजय गोलंदाज येतोय ऑन साईडचा चांगला फटका ऑन दी कार्पेट चेंडू जातो डीपला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का कमालीचा क्षेत्ररक्षण फेक देखील उत्तम होती जयेशच्या माध्यमातून मिळते फक्त एक धाव संघात धावसंख्या 22 वर पोहोचते पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका काय कमालीचं क्षेत्ररक्षण जयेशच्या माध्यमातून मात्र 2 धावा देखील कंप्लीट केले जातात 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 24 षटक क्रमांक दुसरा संबंध 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-24 जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी स्वागत त्यांचे असते जाऊया आपण व्यासपीठ मंचावर आणि स्वागत आणि सन्मानासाठी मी आमंत्रित करतो समर मुकादम आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं तर सन्मानी पंढरीनाथ मुकादम ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या होत्या अशा दानशूरांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत श्रेष्ठ नागरिक आहेत विचारवंत नागरिक आहेत सन्मानी पंढरीनाथ मुकादम यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकर्षक ट्रॉफी त्यानंतर कृष्णा पाटील या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून कोल्ड्रिंक्स शीतपेय उपलब्ध झालं तसं दानशूर व्यक्तिमत्व आमच्या गावचं कृष्णा पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे समर मुकादम या सर्व मान्यवरांना आपण देखील सन्मानित करायचं आहे कृष्णा पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शीतपेय स्कायर शॉट आकाशी फटका यस वेल जज कॅच समाजसेवक आणि यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं विशेष गौरव आणि सन्मान ज्ञानेश्वरचा झाला कोणाला नाही येत ना सेवक पाटीलचा गोरे त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री सेवक पाटील यांना देखील कोरिया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित
बेलेगाव का बडा नाम. बेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक सेवक पाटील यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. हिंगलाई धाब्याचे प्रोप्रायटर मालक आहेत आणि मला वाटतं आज देखील वेळे संघाने स्पर्धेमधून पंचांचा नो बॉलचा इशारा, एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकीने पुढे सरकते, धावसंख्या होती ती 27. तिसरं षटक प्रगती पथावर विजयासाठी 58 धावांचं लक्ष्य पाठलाग करताना आपण पाहतो न्यू विक्रा पिंपळनेर संघ. अगेन्स्ट गोलंदाज जतीन. कमालीचा चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतलेला चेंडू आपण पाहिला, बाउन्स झाला होता आणि परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. स्थगित. मिस टाइम फटका निश्चित आपण पाहिला. चेंडू बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलतून चेंडूला कलेक्ट करता आल्यानंतर चेंडू शॉर्ट सेलिमिडॉनला येतो. एक धाव घेण्याची संधी, एक धाव संख्या धावसंख्या पुढे सकते. 28. येणारे 8 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज. पुण्याचा चेंडू ऑन साइडचा फटका, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय, मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने सगळ्या धावसंख्या एक धावेने पुढे सकते, धावसंख्या होते ती 29. अजूनही विजयापासून 29 धावा दूर आहे, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सात चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 29 धावांची गरज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग ब्लास्ट. हा चेंडू जातोय जातोय जातोय, यस सीमारच्या बाहेर. षटकार. विजयासाठी 23 धावांची गरज. आता बघूया शेवटचा गोलंदाज कोण येतोय, आहे देखील फार महत्वाचं आहे. पवन. काय कमालीची बॅटिंग या स्पर्धेमधून ज्याची आपण पाहिली होती, तोच आता गोलंदाजी करण्यासाठी येतो पवन. पवन सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक, चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिळते, फक्त आणि फक्त एक धाव. मात्र बघा या सामन्यामधून एक दुःखी से कुछ काम चलने वाला नाही. पर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 22 ना धाव नाही घेतले. सो सॉरी, आयला कमाल आहे, धाव घेतली नाहीये. येणारे 5 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज आहे. एक स्वतःला थोडासा आत्मविश्वास आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि बघा झेल कोणाचा सोडता,
ॲक्टिवा गाडी आहे का युनिकॉर्न? जी गाडी कोणाची आहे तिची काच आपण जरा खाली करायची आहे. मला वाटतं त्या गाडीचा अँगलच चेंज करा, जरा बाजूला काढा ती गाडी. अतुल भोईर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पवन. 4 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. यास चेंडू जातोय. बिग ब्लास्ट. झेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम देखील पहा. हा चेंडू देखील जाईल सीमारच्या बाहेर. कमालीचा फटका. कमालीचा फटका आपण सचिनच्या बॅटमधून पाहिला. आता मात्र सामन्यावर कमबॅक करताना पिंपळनेर संघ देखील पाहतो. येणारे चेंडू असतील 2 विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. कमालीचा खेळ देखील या ठिकाणी आपण पाहतोय. पिंपळनेर संघाच्या माध्यमात खास करून सचिनच्या बॅटमधून आता मात्र सचिन कुठेतरी जगताराव का आदेश देताना उलिया संघाला झेल जीवदान जे दिलंय ते कुठेतरी मागात पडतंय उलिया संघाला. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यस चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. आता तोच फलंदाज धावा देतो की काय असं झालंय आता. चला वाघबिल या संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस साठी यायचं आहे. वाघबिल या संघाचा कॅप्टन आपण. शेवटचा अंतिम चेंडू आहे. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. कमालीचा झेल.
मॅच ऑफ द टुर्नामेंट नाही नाही पक्का बघायला कशी भारी भारी मॅन ऑफ द मॅच हे दोघांनी नाही दिले ते पवनचा एक विकेट मॅन ऑफ द मॅच पवन काय सांगते